रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपल्याला एका वासराला ओपन फाटीचा रिझल्ट घ्यायचा होता. म्हणजे आपण त्याला आतल्या फाटीमध्ये 2-3 फेऱ्या काढले होते. आज ओपन फाटीला त्याला फेरा काढून बघायचा होता आपल्याला बाहेर वाढणाऱ्या वासराला. तर त्याआधी काय विषय होता, पनवेलवरून आल्याला आपल्याकडे जो खैरा होता त्याला पाखऱ्यासोबत चालवायचं होतं. कारण वासरू भरपूर मोठं आहे, त्याला व्यायाम तितकाच पाहिजे. सारखं बसून ठेवून पण उपयोग नाही, 2-4 दिवसाला व्यायाम दिलाच पाहिजे. मग पाखऱ्यासोबत त्याला झोपला, त्याला वरनं खाली आणला आणि परतच्या जवळजवळ तिसऱ्या राऊंडला तुम्ही बघू शकता वासरू किती एकदम निवांत चालतंय. म्हणजे वासरू ते पूर्ण शिस्तीचं तयार झालेलं आहे. आपल्याकडे बाहेर काय जात नाही. आपल्याकडे वाकडवरून आलेला सर्जा आहे आदत कोण, तुम्हाला तर माहितीच आहे. त्याचा जरा पायाचं डागलेला विषय आहे. तुम्हाला काय वाटतंय मला नक्कीच कमेंट करून सांगा. पळताना वळताना त्याला जरा चालताना पण प्रॉब्लेम त्रास होतोय, जरा पाय उचलून धरतोय. आणि मग त्यानंतर मुळशीचा जो सोन्या आहे त्याला चालवायला घेतला. सोन्या आता भरपूर मस्त झाला नाही का, गुटीगत. आधी उगाच वाळलेला होता, जंत वगैरे झालं होतं. आता भरपूर दिवस झाला आपल्याकडे, त्यामुळे ओके वासरू आहे. त्याला पण 2-3 किलोमीटर चालवला. त्याला चालवल्यानंतर नितीन शेट नाळेंचा लक्ष घेतला. पुढच्या रानात जो तोंडाला बाहेर जातोय तो, पण त्याचा काय विषय नाही. तो पण या 2 दिवसात तुम्हाला सरळ पळायला दिसेलच. मग त्याला पण काय केलं, 2-3 राऊंड चालवले. चालवताना एक विषय असा होता, त्याला नथनी नव्हती टाकली. आपल्याला ती फेऱ्याचं पुढचं नियोजन करायचं होतं, म्हणून काही गोष्टी बैलांच्या पण अपोजिट डोक्याचा विचार करावा लागतो. मग इकडे प्रणव शेटने जे आपल्याकडे वासरू सोडलेलं होतं शंभू नावाचा GPS, तर त्याला पण ओपन फाटीला फेरा काढायला आणला. वासरू त्यांच्या हिशोबाने बाहेर जात होतं, पण माझ्या हिशोबाने वासरू एकदम ओके गती लावतोय मित्रांनो. म्हणजे इथून तिथून रामभाऊला वडीत आणलं, त्याचा काही विषयच नाही. पण वासरू चांगलं पळायला बाहेर नाही बघितलं अजिबात. इकडे संध्याकाळ झाली, डोक्याचा आराम करायचा विषय चालला होता, कसा निवांत झोपतोय. तर मित्रांनो, व्हिडिओ शेअर करा, आयडीला फॉलो करायला विसरू नका. जय श्रीराम.